बघा मागे छान बेबी बसली. माझं नमस्कार, गुड मॉर्निंग, डिरेक्टली फ्रॉम कार. आपण कुठे चाललोय अजिंक्य? आम्ही चाललोय शेगावला. शेगाव. सो रात्री अच्छा. 10:30 वाजता लास्ट मोमेंट प्लॅन झालं की शेगावला जाऊया. माझ्या मम्मीला कधीपासून जायचं होतं शेगावला. मी आय गेस लास्ट आपण जेव्हा ट्रेन घेऊन गेले ना पूर्ण, त्या ट्रेन बरोबर आपण होतो. हा, त्याच्यानंतर मी इतक्या वर्षांनी चालली आता. आणि मी पहिल्यांदा चालली आहे. First time, आम्ही सगळ्यात first time. तू मम्मी इकडे येऊन बोल, तुला बघा आता दिसणारच नाही तू. आम्ही फर्स्ट टाइम चाललोय. सो पाटील फॅमिली ट्रॅव्हलिंग फॉर फर्स्ट टाइम. तुम्ही आता मला थँक्यू बोला. मध्ये ना त्या गाण्याचं तुम्ही इतक्या वेळा माझ्यासमोर विषय काढला की मला जायचंय. ते तुला महाराजांनी बुद्धी दिली. येस. आणि बाबा त्यात सकाळी माझं पोट बिघडलं. मला होत होतं पोट दुखायचा त्रास. पण नाही म्हणत होता. अभिषेक हो. म्हणत होता नाही कारण का सडन प्लॅन होता. सो तरी पण आम्ही 10-12 गोळ्या घेतल्या आणि निघालो. हे पण छान. मी अर्ध्या मिनिटामध्ये तुला औषध करून दिलं. हो. काय म्हणतात डबरी ते औषध. काय बटवा, काय आजीचा बटवा असतो तसं. काय सासूबाईचा बटवा. सासूमॉम. सासूबाईचा बटवा. मी ना अगं आजीबाईचा बटवा असतो, पण आता इकडे आजी कुठे? नाही आपण आजी वगैरे कुठे ते आजी सांगितलं नाही. हिचं कसं असतं माहिती का? कधीतरी आई असतं, कधीतरी सासू असतं. अरे व्हिडिओ मध्ये सांगायला म्हटलं सासूबाईचा बटवा असं. सासू आई आहे म्हणायचं. सासू आई. सासू मॉम काय? सासू मॉम. सासरे डॅड पुढे आहेत. आणि आता आम्ही आणि समृद्धी मी समृद्धी बरोबर. फर्स्ट टाइम हा. ट्रॅव्हल करते. आणि मी अजिंक्यला 4 वेळा सांगितलं तर चार नाही, अजिंक्यला जास्त पाचव्यांदा त्रास झाला. झाला पाचव्यांदा अजिंक्यला. झाला. पण अजिंक्यच्या बोरिंग स्टोरीज मी वर्ष रोज ऐकते. हो. त्याचं काय नाहीये. पण तेव्हा पण प्रत्येक वेळेला तुला हसायला येतं. हे तू पण हसायला येत नाही आम्हाला. म्हणजे तुला मजबुरी गोव्याची म्हणून स्टोरी मी हसतो. इतक्या वेळा पप्पा आणि बाबा मागे बसले. माझी छान बेबी. हे बघा मागे छान बेबी बसली. असं बघायचं आणि लगेच असं. खूप मेरे आमचा रायडर अजिंक्य कत्रे आहे. भाऊ मस्त रोड आहे बघ. जबरदस्त रोड आहे. एवढा उंचवट आहे का तो? पण काय कॅमेरामध्ये बघा काय सेक्सी दिसतोय हा रोड. सो आता आम्ही पोहोचलोय कुठे? मेहकर गावात. गावामध्ये. इकडे बालाजीचं मंदिर आहे. सो ऑन द वे शेगावला जाताना आम्ही इकडे वळालो. बाबांनी बघ आम्हाला हे लोकेशन location ला. दाखवलं. आपल्याला आहे ना पुढे गाडी. हा. बघ ना, फॉलो कर ना त्याला. नाही त्याने पण शोधत असणार नक्की. नाही चालू आहे अभिषेक. चालू आहे. टाकलं त्यांनी लोक. हो. सो अजिंक्य कसं वाटलं तुला समृद्धी राईड करून? मस्त. अरे किती आता 90 किलोमीटर राहिले ना. हा. म्हणजे आपण ऑलमोस्ट 450 किलोमीटर आलो. हम्म. हा, वाटलं का 450 किलोमीटर आलो आपण? यांना विचार वाटलं का? अजिबात नाही वाटलं. ट्रेन पेक्षा फास्ट आलो. पण खरंच खूप मस्त छान. रोड आहे. मस्त रोड आहे. एन्जॉय केला. खूप- झोपून एन्जॉय केला. इकडे राईट. झोपली नाही, थोडा वेळ. खूप स्पॉट्स आहेत रेस्टरूम साठी. हो. आणि जिकडे रेस्टरूम आहे तिकडेच पेट्रोल पंप आहे, तिकडेच फूड जॉईंट पण आहे. सो मस्त आहे अरेंजमेंट. आणि रोड कोणता चाय तो? महाचाय. हा, इकडे महाचाय. सगळे महाचाय आहेत. महाचाय. महासमृद्धी म्हणजे रोड. फूड कोर्टच नाव आहे महाचाय. हा, महाचाय. आणि अशा स्पेसिफिकच गोष्टी असतात. मिसळपाव आणि चहा, हा. वडापाव, बस एवढंच. ह्याच्यावर काय नाही, जास्त टोचले नाही. जास्त चोचले नाही. नो चोचले बर्गर, फक्त नो लोणावळ्यामध्ये. मॅकडी. अभी तर काय No नाही KFC. माइट बी येतील आता हळूहळू येतील सगळे. सो चान्स आहे. जे कोणी इन्व्हेस्टर बघतील हा व्हिडिओ, तुम्ही सुच. येऊन ओपन करा इकडे. आ, खूप चांगला चान्स आहे. इथे फूड प्लाझा मस्त चालेल. आणि आपण आता एका गावात आलो. मेहरच ना? मेहकर गाव आहे. गावात आलो. एवढ्या रोड नंतर आम्ही आता माणसं बघतोय.
आणि नाहीतर सुसाट फक्त रोड ढग आणि आजूबाजूला झाडी एवढंच. आणि बेसिक आणि आपण युनिव्हर्स Universe आणि आणि आपण डिरेक्ट कनेक्शन होतं आतापर्यंत आपलं. मस्त. पण इथे कसं आहे ना, म्हणजे या गावापासून राईट मारला असता तर शेगाव आहे, आम्ही लेफ्ट मारलाय. ऑलमोस्ट 3 किलोमीटर आत चाललोय त्या बालाजीच्या मंदिरासाठी. तर बघू बालाजीचं मंदिर कसं आहे. येस. पण ऍक्च्युली मस्त आम्ही आलो, फास्ट आलो. वी हॅव अ गुड ड्रायव्हर. ड्रायव्हर वी हॅव अ गुड रायडर ड्रायव्हर. रायडर म्हणतो रायडर. रायडर. आणि मध्ये मध्ये असं रायडर्स 2 गाड्यांना एकत्र असं येऊन येस चेस करत होते. येस. पण मजा आली. अरे इथे तर सीएनजी वगैरे मिळत असेल ना गावात का नाही? काय माहिती. नसेल मग आपण बाबांना ह्या माहिती रोडला असेल. कुठे सीएनजी नाहीये. ठाण्यामध्ये Yes. सीएनजी भरल्यानंतर डायरेक्ट पेट्रोलवर शिफ्ट हा. किंवा म्हणजे- डिझेल असेल तर डिझेलवर शिफ्ट, पण नो सीएनजी. ईव्ही मध्ये प्रत्येकाला एक पॉइंट दिलाय, पण तो पॉइंट चालू आहे नाही चालू आहे काय आयडिया नाहीये. So, एकदम आपण असं गल्ली गल्ली मधनं आलोय. इकडे पार्किंग केली आहे आणि इकडनं हा पुढचा ते दरवाजा आहे, माहिती नाही. आता आपण चाललोय. जुना दरवाजा एकदम जुना दरवाजा आहे ना, प्राचीन काळातला. किती जुना आहे हे बघ इकडे आहे. हे बघ म्हणे, हे दाखव खूप जुनं आहे. घर असेल ना असं. खूप जुना घर असेल हे असं. आणि हे आमचे गाईड आहेत दीपक गद्रे. वा. हे आहे असे सुंदर शारांगधर बालाजीचे मंदिर. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने मेघांक राक्षसाचा शारांग धनुष्याने वध केला होता. मेघांकराच्या इच्छेनुसार ह्या गावाला मेघांकर नाव दिले, पण काळानुसार त्याचे नाव महेकर झाले. हे सुंदर मंदिर 136 इयर्स ओल्ड आहे. मंदिराच्या आत गेलात तर हे मंदिर पूर्ण लाकडाने बनलेलं आहे. खूप वर्ष आधी आक्रमकांनी मंदिरं तोडली होती, त्यामुळे त्या टायमाला तिकडच्या गावकऱ्यांनी तिकडची मूर्ती ही जमिनीखाली दडून ठेवली. मग काही काळानंतर तिकडच्या एका गुरुजींना दृष्टांत झाला आणि मग ती मूर्तीचे खोदकाम चालू केलं. तेव्हा जमिनीखाली 10.5 फूट बालाजीची सर्वात उत्कृष्ट मूर्ती सापडली. तो हे मंदिर पण खूप जुनं आहे आणि नंतर नंतर ह्याच्या आजूबाजूला सगळी वस्ती येत गेली. मॅक्झिमम इकडचा जो आजूबाजूचा क्राऊड आहे हा सगळी मुस्लिम घर आहेत, बिकॉज त्यांनी फ्लॅग लावलेत, तर मग समजून येतात. आणि त्याच्यामध्ये आपली काही हिंदू फॅमिलीजची घर आहेत. सो हे मंदिर आहे जुनं, पण खूप मस्त वातावरण आहे. आणि थोडं बांधकाम चालू आहे, तर अजून डेव्हलप होत आहे. प्लस ही नवसाला पावते मूर्ती, तर आम्ही नवस केलेलं आहे की आम्ही खूप चांगले मोठे कपल कॉन्टेंट क्रिएटर होऊ आणि लवकरच फेमस पण होऊ. करेक्ट. आणि तुम्हीच आम्हाला कराल फेमस, आणि करावं. बॅक साइड आणि 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 तुम्ही करावं आम्हाला फेमस, ही इच्छा आहे. असं आपण देवाकडे प्रार्थना करूया. हा, वा. गणपती मंदिर आहे. इथे तुळजा भवानी मंदिर आहे, तिकडे पावन गणपती. छान होतं. बेसिकली या मंदिराबद्दल कोणाला माहितीच नाहीये इतके वर्ष असूनही सुद्धा, पण ते आता समृद्धी आल्यामुळे आणि तो रोड त्या या गावामध्येच उतरतो मेहकर, म्हणून ते हळूहळू प्रसिद्धी होती. पण तेच आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पोचवा जरा वरच्या पॉलिटिशियन्स लोकांपर्यंत की या गावाचं पण अजून. येस. त्या मंदिरात थोडंसं अजून प्रमोट करा. आणि खूप अमेझिंग, म्हणजे असं एन्शंट काळी असतं ना एकदम असं खूप जुनं दरवाजे. आधीच्या व्हिडिओ मध्ये मला दिसते दरवाजे वगैरे जे होते प्राचीन काळ. मंदिर आहे. त्याचा आतमधला गाभारा पण असं लाकडी गाभारा आहे, एकदम जुन्या लाकूड. पण सुंदर आहे. नेहमी बालाजीची असते ना तशी नाहीये. थोडी वेगळी हा. आहे. आणि त्याच्यामध्ये 5-6 मूर्त्या त्यांना मिळाल्यात. एका Yes. पेटीमध्ये होत्या, ते सगळ्या मूर्त्या मिळाल्या आणि त्या सगळ्या मूर्त्या त्यांनी स्थापन केलेल्या. हा, मस्त होतं. खूप छान मंदिर आहे. आणि आता आम्ही निघालोय परत बॅक टू शेगाव रोड. मस्त सनसेट आहे. हा, एकदम मस्त सनसेट आहे. आणि आता आम्हाला सगळ्यांना भूक लागली आहे, सो आम्ही थांबणार आहोत आता. हा, आणि आम्ही असं छोटं मोठं काहीतरी खाल्लं, छोटं मोठं, तर सगळ्यांना भूक लागली. असं आता बघू. हा, इकडे असं मोठं असं रेस्टॉरंट वगैरे स्टफ नाहीये, छोटस असं स्नॅक कॉर्नर आहे.
काहीतरी एकदा खाऊन या नाही तर हा. घेऊन या. काहीतरी बेस्ट घेऊन ऑप्शन आहे तुम्ही तुमचं लंच पॅक करून आणा आणि जिकडे ते स्टॉप असतो ना तिकडे तुम्ही लंच बॉक्स ओपन करून खाऊ शकता. तिकडे कारण का असं काय मोठं असं रेस्टॉरंट आहे तिकडे तुम्हाला रोटी सब्जी वगैरे मिळेल. तेच काही दिसणार नाही. सगळे मिसळ फास्ट फूड आहे. फास्ट फूड मिसळ वडापाव असं काय सगळंच आहे. नूडल्स हम्म. ते पण कधी एका HP च्या ह्याला मिळेल स्नॅक कॉर्नरला एकाला नाही मिळेल असं आहे. तर भरपूर जणांना मी बघितलं ऑब्झर्व केलं जे रेग्युलर रूट वर असतील समृद्धीच्या आपापला ते डबा घेऊन आपापले डबे आले. घेऊन आलेले बटाट्याची भाजी चपाती असं काय काय इडली वगैरे असं घेऊन आलेले. माहितगार असतील किंवा त्यांना माहिती असेल. त्यांना माहिती असेल आम्हाला माहिती नव्हतं. सो तुम्हाला आम्ही सांगतो की डबा घेऊन या सँडविच वगैरे पॅक करा इझी आहे. सगळ्यांना भूका लागल्या. आणि काय सांगितलंस? आता इकडे आपण पनीर विनीर नाही ऑप्शन बघू शकत. तिकडे आपण काय मराठमोळा झुणका भाकरी सांगितली. सो आपण दाखव एकदम बेसिक हॉटेल आहे असं काय रेस्टॉरंट नाही आहे. छान मराठमोळा टाईप हॉटेल मल्हारवाडा हे असं हॉटेल आहे. मार्तंड अमृतालय इथे आहे. सो असं पूर्ण गावातल्या एकदम जागेमध्ये बाजूला पूर्ण शेती आहे. इकडे बघा उसाचा मेळा आहे. हम्म. म्हणून मी उसाचा रसच पिणार आहे. उसाचा मळा आहे इकडे मस्त. मेळा नाही मळा उसाचा मळा आणि इकडे आम्ही मस्त थांबलोय. इथून मुंबईकडनं शेगावला जायचा हा रस्ता आहे. अजून अथर्व काय आलं ऑर्डर देताना काय मोबाईल मध्ये होता. देताना मी बोललो मला 8 भाकऱ्या पाहिजेत. मी एवढा 8 भाकऱ्या लेट सांगितलं आपण. सो आमचं खाऊन झालंय. आम्ही इतकं मस्त लोकेशनला थांबलेलो आणि बरं झालं थांबलो बिकॉज त्याच्यानंतर काहीच नाहीये स्पॉट खाण्याकरता. सो तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि मी एक सेपरेट रील पण बनवलाय जिकडे जो त्यांचा ओनर आहे योगेश म्हणजे त्यांचा मुलगा आहे तो हे सगळं सांभाळतो. व्हिडिओ नक्की पहा आणि ह्या स्पॉटला नक्की थांबा जेव्हा तुम्ही मुंबई शेगाव ट्रॅव्हल करताय बिकॉज ह्या स्पॉट नंतर काहीच नाहीये पुढे. 1.5 तास लागतात शेगावला काहीच नाहीये. सो आणि पेट्रोल पण भरून ठेवा गाडीमध्ये बिकॉज एका अर्ध्या तासाच्या स्पॉटमध्ये पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइल बट आम्ही इकडे जास्त माहिती नाही कसं असेल काय असेल म्हणून जास्त पेट्रोल न भरता जितकं रिक्वायर्ड आहे तेवढंच भरलं आणि मग आता पुढे निघतोय. सो आता स्वतःचा पोटोबा झाला आहे गाडीचा पोटोबा झाला आहे. आता विठोबा म्हणजेच शेगावच्या मंदिरात आपण चाललोय. सो हे आलं शेगाव स्टेशन. वेलकम टू शेगाव. हो हे स्टेशन आहे. आम्ही जेव्हा ह्याच्यानी यायचो ना ट्रेननी तेव्हा इथे आतमध्ये पूर्ण लाईनीत उभे राहायचो. तिथे पूर्ण बसेस यायचे यायला. जवळच आहे म्हणजे बसेस किंवा मग ते टमटम हे असे नाही त्या रिक्षा माणूस सोडून घेऊन जातो ना स्टेशनवर. फक्त 8 मिनिटं आहे. हे बघा गाडी इकडे स्टेशनवर अशा गाड्या येतात. चला माऊली 10 रुपये सीट. हा अजिंक्यला एक्सपिरियन्स आहे. अजिंक्य मला इकडेच काम करायचं है ना. फायनली आम्ही पोहोचलोय शेगावच्या मंदिरात आणि आता आपण बघूयात पार्किंगमध्ये. आणि एवढं मस्त अरेंजमेंट आहे ना पार्किंगची. तिकडे प्रत्येकाचे असे जसं आपण मॉलमध्ये बघतो ना ABCD पण इकडे मध्ये नंबर पण आहेत की 56 तर 56 फुल होतात नाही आहेत. छान आहे आणि बेस्ट पार्ट पार्किंग फ्री आहे. एवढं सुंदर स्वच्छ पार्किंग फ्री आहे. सो मुंबई ते शेगाव जर्नी कितीची होती अजिंक्य? 10 ते रात्री 8:30 10 ते 8 सकाळी 10ला आम्ही निघालो. 8 वाजता पोचलो. ते पण मस्त स्टॉप घेत 1.5 तास जेवून एका ठिकाणी. सो आता जाऊया मंदिरात व्हिडिओ अलाउड नाही आहे. सो आता आपण फक्त दर्शन घेणार आहोत आणि उद्या परत आपण दर्शन घ्यायला येणार आहोत. चलो. आत्तापर्यंतचं माझ्या लिस्टमधलं सगळ्यात साफ मंदिर आहे हे. तुम्ही पण नक्की या इकडे बिकॉज इतकं साफ मंदिर मी आपल्या पूर्ण हिंदू कम्युनिटीमध्ये कुठेच नाही बघितलं. खूप छान पद्धतशीर सगळी त्यांचे अरेंजमेंट्स आहेत. खूप छान वाटलं. खूप प्रसन्न वाटलं. आणि गजानन महाराजांचं स्टोरीमध्येच आपण त्यांना क्लिनलीनेस किती आवडते हे त्या स्टोरीमध्येच त्यांच्या डिफाईंड आहे. सो इकडची लोक पण ती गोष्ट पाळतायत हे बघूनच खूप छान वाटलं.
सो अशा प्रकारे डे 1 व्लॉग एंड्स हिअर. आम्ही खूप थकलो होतो. त्यानंतर आनंदसागरमध्ये राहायला गेलो आणि माझ्या गावाची मस्ती चालू होती. सो डोंट फॉरगेट टू फॉलो आवर पेज मनका जिन मानसी पाटील ऑफिशियल्स. बाय बाय. गुड नाईट.